भिवंडी की आज जो घटना हुई है, क्या जानकारी अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे। ही इमारत C1 कॅटेगरीची होती, ती रिकामी करण्याचे आदेश दिले होते। जवळपास 25 लोक त्यातनं रिकामेही केले होते असं मला आयुक्तांनी सांगितलं, पण तरी देखील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या लोकांनी तिथे रिपेअरचं काम सुरू ठेवलं आणि त्यानंतर ही घडलेली घटना आहे। त्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रती आमच्या संवेदना आहेत। काही लोक जखमी आहेत, जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत। आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। आणि अशा पद्धतीनं C1 कॅटेगरीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे जे लोक बाहेर निघत नाहीत त्यांना कसं बाहेर काढता येईल याकरता सक्तीचा प्रयत्न करावा असेही निर्देश देण्यात आले। मुळामध्ये जसं मी सांगितलं की C1 कॅटेगरी म्हणजे धोकादायक इमारत म्हणून घोषित झाल्यानंतर तिथनं लोकांना बाहेर आपण काढतो। काही लोक दुर्दैवाने निघत नाही। आता आपण मानखुर्दची जर दुर्घटना बघितली, तिथे देखील रिकामी झालेली बिल्डिंग पडली आणि ज्या ठिकाणी पडली ते रिकामं केलं होतं, पण त्यातले काही लोक निघालेले नव्हते। त्यामुळे मला असं वाटतं की जीव अत्यंत महत्त्वाचा आहे। अशा पद्धतीमध्ये आपला जीव वाचवणं हे गरजेचं असल्यामुळे सक्ती जरी करावी लागली तरी ती केली पाहिजे। अर्थात त्या संदर्भात न्यायालयाचे काही निर्देश असल्यामुळे एका लेवलपेक्षा जास्त सक्ती करता येत नाही, पण तरी देखील हा प्रयत्न असतो कि सक्ती करून लोकांना बाहर काढ़ा। जो भिवंडी में घटना घटी है, ये जो बिल्डिंग थी इसको डायलैपिलेटेड घोषित किया गया था। 25 लोगों को उसमें से बाहर भी निकाला गया था, फिर भी उसके कॉन्ट्रैक्टर ने रिपेयर का काम शुरू रखा। कुछ लोग वहाँ रुके और उसमें ये दुर्घटना हुई है। जिन लोगों का मृत्यु हुआ है उनके परिवार के प्रति हमारी संवेदना है। सरकार उनको मदद करेगी। जख्मियों को भी हॉस्पिटल में एडमिट किया गया है और जिस प्रकार से कॉरपोरेशन के नोटिस के बावजूद ये कॉन्ट्रैक्टर ने काम शुरू रखा, उनके ऊपर भी कार्रवाई की जाए। तुम्ही 2029 जुलैची डेडलाईन दिली, काय सांगा? मी SRAला हे सांगितलेलं आहे की त्यांनी 4 वर्षात याचं काम पूर्ण करायचं ठरवलं आहे, पण मी त्यांना डेडलाईन दिली आहे की 3 वर्षामध्ये हे काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे। अनेक वर्षापासनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं चिरागनगरचं जे घर आहे तिथे एक मोठं स्मारक व्हावं ही मागणी होती, ती आमच्या सरकारने पूर्ण केलेली आहे। अतिशय सुंदर आणि भव्य स्मारक आम्ही तयार करतो।